हे बघा छान असा कढीपत्ता आहे, त्याची आपण आता पानं काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण जर चटणी बनवली ना तर मुलं अगदी आवडीने खातात चटणी। तर अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आज आपण बनवतोय बहुगुणी अशी कढीपत्त्याची चटणी। चला तर कोणताही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। कढीपत्ता साफ करून हे बघा धुवून निथळत ठेवलेला आहे चाळणीवरती। तो निथळतोय तोपर्यंत आपण साहित्य पाहून घेऊया। आपण 2 कप कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। इथे आपण पाव कप शेंगदाणे घेतलेले आहेत, पाव कप फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, रोस्टेड डाळ आहे, 2 चमचे उडदाची डाळ घेतले, 2 चमचे खिसलेलं खोबरं आहे, तुम्ही तुकडे करून घेतला तरीही चालेल, 1 तुकडा चिंचेचा घेतलेला आहे, 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 2 चमचे आपला घरगुती मसाला आहे तो घेतला, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा मीठ घेतलेला आहे। चला तर आता फक्त मसाला, चिंच आणि मीठ हे सोडून आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे। इथे आपण कढई तापत ठेवले, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेऊया। तुम्हाला जर सुक्या भाजायचं असेल तर सुकं देखील डाळी सगळ्या भाजून घेऊ शकता, पण तेल घातलं ना जरा खमंग सुगंध येतो आणि छान लागतं, टिकायला पण चांगलं असतं त्यासाठी आणि लवकरही भाजून होतात। आता सगळ्यात आधी आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे, मीडियम टू स्लो ठेवायचा आणि स्लो गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे बघा शेंगदाणे आपण भाजतोय, तडतड आवाज येतोय ना, म्हणजे आपले छान असे भाजून झालेले आहेत। आता आपण शेंगदाणे काढून घेऊया। आपण शेंगदाणे काढून घेऊया। शेंगदाणे भाजून झाले, आता आपण उडदाची डाळ भाजूया। डाळ आपल्याला अगदी स्लो गॅसवर भाजून घ्यायची आहे। फास्ट गॅस असताना तर काय कलर येणार, पण आतमध्ये तशीच कच्ची राहील ना। मस्त असं सुगंध, खमंग सुगंध येईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायची आहे। बघा अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये डाळ देखील छान भाजली गेलेली आहे। आता आपण डाळ देखील काढून घेऊया। आता आपण फुटाणे भाजून घेऊया। फुटाण्याची डाळ अगदी हलवून घ्यायचे 2 मिनिटवर। पाहू शकता अगदी 2 मिनिटात आपली डाळ मस्त भाजली गेलेली आहे। आता आपण हे काढून घेऊया। आता आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे ते भाजून घेणार आहोत। याला आपल्याला तेल घालण्याची गरज नाही, कारण खोबऱ्यामध्ये ऑलरेडीच तेल असतो आणि खोबरं मात्र आपल्याला स्लो गॅसवरती अगदी भाजून घ्यायचं आहे, कारण खोबरं जर चांगलं भाजलं ना तर आपली चटणी देखील टिकायला मदत होते। नाहीतर काय होतं लगेच खवट वास येईल ना खोबऱ्याचा, म्हणून चांगलं अगदी स्लो गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता खोबरं आपलं मस्त भाजून झालेलं आहे। मला खोबरं भाजायला अगदी स्लो गॅसवरती 3 ते 4 मिनिटं लागलेली आहेत। आता आपण खोबरं देखील काढून घेऊया। आता याच कढईमध्ये आपण 1 चमचा तेल घालणार आहोत। 1 चमचा घेतलेलं जिरं आहे ते घालून घेऊया आणि त्याचसोबत आपण 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्या घालून घेऊया। लसणाच्या पाकळ्या जर तुम्हाला कच्चा स्मेल आवडत असेल ना तर कच्च्या घातला तरी पण चालेल, काही हरकत नाही आहे, पण असं भाजून घेतलं तर जरा चांगलंच आहे। अगदी 1 मिनिटभर आपल्याला भाजून घ्यायचं छान। आता आपण हे बघा भाजलेलं आहे, आता आपण काढून घेऊया। जिरं देखील आपण काढून घेतलेलं आहे। आता आपण या तेलामध्ये थोडं तेल आहे पाहू शकता कढईमध्ये, त्याच्यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं आहेत ती अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत। एकदम खुळखुळ असा आवाज यायला पाहिजे। पाणी आहे ना थोडा याच्यामध्ये, म्हणून तो आवाज येतो थोडा। आपण छान भाजून घेणार आहोत स्लो टू मीडियम गॅसवरती। कढीपत्ता भाजताना तेल घातलाच नाही तरीही चालेल, पण तेल घालताना तो कढीपत्ता भाजायला लवकर मदत होते।
हे बघा आपली 10 मिनटं झालीत. मला 10 मिनटं लागली बरोबर भाजायला. आणि आवाज पाहू शकता तुम्ही, येतोय की नाही खुळखुळ असा आवाज. या स्टेजपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे गार झालं ना कढीपत्ता की मग आपण वाटून घेणार आहोत. हे बघा असा आवाज येतोय की नाही. मी टॉस करून पण दाखवते, पाहू शकता. आता हे गार होते आणि ताटात काढून घेते म्हणजे लवकर गार होईल. हे बघा कढीपत्ता मस्त आपला गार पण झाला आणि आवाज पण पाहू शकता तुम्ही. आता आपण वाटून घेऊया मिक्सरमध्ये. मिक्सरचा भांडा आपल्याला एकदम कोरडा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं घालून घेऊया. त्याचसोबत आपण सगळे भाजलेले साहित्य आहे. शेंगदाणे, उडदाची डाळ, चण्याची डाळ, लसूण, खोबरं सगळं आपण याच्यामध्ये घालून घेतोय. त्यासोबत आपण चिंचेचा तुकडा घेतलाय ते घालून घेऊया. मीठ, मसाला. आता आपण हे सगळं वाटून घ्यायचं आहे. मिक्सरला आपण वाटून घेऊया. हे पहा मस्त अशी आपली चटणी वाटून झालेली आहे. अशी जरा जाडसरच ठेवायची, छान लागते खायला एकदम. हे बघा एकच नंबर. आपण ना काचेच्या बरणीत किंवा कोणत्याही डब्यामध्ये आपण काढून ठेवू शकतो आणि अगदी 2 महिने टिकते. 2 ते 3 महिने टिकते. अशी फ्रीजमध्ये ठेवली ना तर छान टिकते. तुम्ही नक्कीच ट्राय करा अशा पद्धतीने. हे पहा आपली कढीपत्त्याची चटणी छान अशी रेडी झालेली आहे. बनवायला अगदी सोपी आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा कढीपत्त्याची चटणी. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.